बुलढाणा जिल्ह्यामध्ये शासकीय हमीभाव केंद्र सुरू झालेले आहेत आणि त्या ठिकाणी सोयाबीनची खरेदी सुरू झालेली आहे। प्रथमच शेतकऱ्यांची मोठी गर्दी केंद्रावरती पाहायला मिळते। आपण बघू शकतो, मी सध्या बुलढाणा येथल्या नाफेडच्या शासकीय हमीभाव केंद्रावरती आहे आणि ह्या ज्या गाड्या ज्या या ठिकाणी लागल्या आहेत, शेतकऱ्यांच्या जो माल आहे सोयाबीन, तो या ठिकाणी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला आहे। बाजारामध्ये सोयाबीनला जो योग्य दर आहे तो मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आता नाफेड केंद्रावरती गर्दी केलेली आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून नाफेड केंद्राची जी ऑनलाईन नोंदणी सुरू होती आणि मात्र आता गेल्या 8 दिवसापासून सोयाबीनची खरेदी या ठिकाणी सुरू झालेली आहे। जो शासकीय हमीभाव आहे तो 5,328 रुपये आहे आणि बाजारामध्ये जो भाव मिळतो सोयाबीनला तो कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये नाफेडकडे नोंदणी केली होती आणि आता प्रत्यक्षात या ठिकाणी खरेदी सुरू झालेली आहे। आणि एकंदरीत पाहिलं तर बाजारामध्ये सोयाबीनला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आता नाफेड केंद्रावरती आपली सोयाबीन विक्रीसाठी गर्दी केलेली आहे। अनेक सेंटरवरती वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। काल परवाचा जर का विचार केला तर साखरखेडा इथलं जे नाफेडचे केंद्र आहे त्या ठिकाणी मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आणि आता जिल्ह्यामध्ये जवळपास 7 केंद्र जे आहेत ते या ठिकाणी सुरू झालेले आहेत। आणखी काही केंद्र जे आहेत ते मागणीनुसार सुरू होतील अशी माहिती आपल्याला DMOकडनं मिळाली आहे। एकंदरीत पाहिलं तर सध्या नाफेड केंद्र सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।